भारतीय प्रशासकीय यंत्रणा ही अतिशय प्राचीन आणि समृद्ध अशी आहे आणि तिची मुळं थेट मौर्य आणि गुप्त कालखंडामध्ये जातात. काळाबरोबर ती अजून समृद्ध आणि प्रगत होत गेली. स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सिव्हिल सर्व्हिसेससाठी स्टील फ्रेम ऑफ इंडिया असा शब्दप्रयोग केला होता. ते कायम सांगायचे, जर प्रशासकीय यंत्रणा ही मजबूत, निष्पक्ष आणि निर्भय असेल तर हा देश खूप प्रगती करेल. आजच्या काळात सुद्धा जेव्हा एखादा प्रशासकीय अधिकारी आपत्तीच्या काळामध्ये रस्त्यावरती उतरतो आणि परिस्थितीचा आढावा घेतो, तेव्हा सामान्यांना खूप मोठा धीर येतो. अशाच एका लोकाभिमुख, कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांना आजच्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत. ते आहेत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम सर. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. सर, नवल किशोर राम हे जे नाव आहे ते प्रशासकीय वर्तुळामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर IAS नवल किशोर राम घडले कसे ते आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. असं कोणता इनर फोर्स होता की ज्यांनी तुम्ही IAS बनलात? आता बेसिकली एक खूप सिंपल उत्तर आहे. IAS होण्यासाठी कुठलाही असं इनर फोर्स सारखे काही गोष्टी नसते. मात्र कसं आहे की आपला बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कुठून आला, तुमचा जो स्टुडंट म्हणून तुम्ही कुठल्या राज्याचे तुमचे सगळे एक्सपोजर होते, आपले काय करतात सगळे घरांचे लोक, आई वडील वगैरे, तसेच आपलं एज्युकेशन कसं झालं, हे सगळ्या गोष्टीवर आहे. तर आपण असं बोलू शकतो की याच्या मागे एक इन्स्पिरेशन आहे. इनर फोर्स तर काही मी असं सांगू शकत नाही. इनर फोर्स तर प्रत्येकांमध्ये असतात. माझे आई वडील बेसिकली खूपच त्यांना प्रशासकीय सेवाच्या बाबतीत खूप आवड होती. आणि ते कसं आहे की ग्रामीण भागमध्ये जर आपण राहत असाल तर हे ग्रामीण भागमध्ये लोकांना प्रशासकीय सेवेच्या बाबतीत खूप आदर असते. अगदी खरं. त्याचे कारण असं आहे की गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये जे लोक असतात ते लोकांची खूप मदत करतात आणि आपल्याला खूपच स्वर्ण संधीसारखे काही आपल्याला मिळते. दुसरं असं आहे की IAS एक असा जॉब आहे की एकच नोकरी, एकदा एक्झाम तुम्ही पास केले तर तुम्ही थोडा मेहनत करून खूप चांगले काम करू शकतात. तसेच एक अधिकारी म्हणून तुम्ही खूप सारे वेगवेगळे खात्यांमध्ये पण काम करतात. आणि कसं आहे, मी सुरुवातीला हा कधी विचार न केला होता की IAS होणार आहे. पण मी जेव्हा दिल्लीमध्ये आलो आपलं शिक्षण घ्यायला, तर मी पाहिलं की खूप क्रेज आहे हा जो नोकरी आहे त्याचा. आमचे सगळे स्टुडंट्स, आमचे सगळे जे कोलिग्स होते, स्टुडंट्स जे आमच्या सोबत होते, या लोकांमध्ये मी पाहिलं की खूपच एक क्रेझी हे आहे म्हणजे IAS व्हायला. मी त्या कालावधीमध्ये काही IAS होण्याची माझी इच्छा नव्हती. मला असं वाटलं होतं की मी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये टीचर होणार आहे. पण मी पाहिलं की बाकी लोक खूपच उत्साहित होतात हे IAS व्हायला. तर थोडासा माझ्यावर तो इम्पॅक्ट झाला आणि मला वाटलं की ठीक आहे, हा एक खूप सुंदर सर्व्हिस आहे आणि इथे राहून आपण काहीतरी चांगला करू शकतो. बेसिकली माझा बॅकग्राऊंड सोशल सायन्स आहे. आणि सोशल सायन्समध्ये आपण जेव्हा सगळे अभ्यास करतो तर थोडाफार आपल्याला कसं आहे की सोसायटीच्या बाबतीत एक वेगळी भूमिका आपली असते. आपल्याला असं वाटतं की मी काही आपले जो देश आहे, समाज आहे, यासाठी काहीतरी वेगळेपणाने काम करू शकतो का, ही एक भावना नक्कीच होती. आणि मला असं वाटतं की IAS मध्ये झाल्यानंतर हा जो थोडाफार माझा विचार जो होता, आज मला कुठेतरी आपले विचाराला न्याय देण्याची संधी मिळते. सर, तुम्ही आधी बीडमध्ये, महाराष्ट्र केडरमध्ये तुम्ही IAS म्हणून काम केलेलं आहे. बीडमध्ये, मग नांदेडमध्ये, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही काम केलं आणि मग 18 सालामध्ये पुण्यामध्ये आलात. तर पुणे ही तशी सांस्कृतिक राजधानी आहे.
तर काय भावना होत्या जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये आलात कलेक्टर म्हणून? मी बेसिकली जास्तीत जास्त काम मराठवाड्यामध्ये केलं होतं सुरुवातीला. बर. नांदेडमध्ये माझे प्रशिक्षण झालं. काही दिवस मी तिथे असिस्टंट कलेक्टर पण होतो. पुन्हा मी विदर्भमध्ये आले. बर. विदर्भमध्ये मी खूप ऑलमोस्ट 3 वर्षासाठी CO जिल्हा परिषद होतो. आणि त्याच्यानंतर मी आलो बीडला. बीडमध्ये मी सर्वात तुम्ही बोलू शकता की लॉंगेस्ट सर्व्हिंग कलेक्टर आहे. ऑलमोस्ट 4 वर्ष मी पूर्ण केलं. ग्रेट. पुन्हा मी आताच संभाजीनगर, पूर्वी औरंगाबाद बनायचे, इथे आलो. आणि पुन्हा आलो मी इथे पुण्याला. बर. तर एकच फरक मला जाणवला की पुण्यामध्ये जे काही आपले लोक आहेत, नागरिक आहे ना, दे आर व्हेरी व्हेरी इनक्विजिटिव्ह. म्हणजे ते कसं आहे ना की त्यांच्या मनातील ना प्रश्नाचे उत्तर देणं फार अवघड असते. कारण पुणेमध्ये ना लोक खूप अभ्यासू लोक आहेत. अतिशय बुद्धिजीवी आणि प्रबुद्ध नागरिकांचा हा शहर आहे. आणि हा बेसिकली मला पहिल्या दिवसपासून जाणवत होता. बर. इनफॅक्ट म्हणजे लोक इथे बीडमध्ये पण खूप चांगले लोक होते. पण इथे थोडासा कसं आहे की एक असतं ना की एक व्यक्ती खूपच ते लॉजिकली काही गोष्टी बोलतात किंवा त्यांच्यामध्ये एक असतो तर्क बुद्धिवाद ज्याला म्हणतो. मला वाटलं की इथे थोडा चॅलेंजिंग आहे. कारण आपण जे काही करणार तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल की व्हाय यू आर डुईंग इट. आणि प्रत्येक गोष्टीचे जे आपल्याला चांगल्या प्रकारे जस्टिफिकेशन पाहिजे ते पण द्यावंच लागेल. ही माझी भावना होती. पण थँकफुली मला हा सुरुवातीला 3 महिना 4 महिना असं वाटला. पण त्याच्यानंतर इतका चांगला इथे अनुभव मला आला. म्हणजे मला वाटतं की पुणेकरांच्या बाबतीत माझ्या मनातील खूपच प्रेम आहे. आणि मला वाटतं की पुणे हा माझाच शहर आहे असा फील झाला मला. आणि खूप कॉपरेशन मिळालं मला लोकांकडून. पुण्यात आल्यानंतर 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही फेस केल्यात की ज्या अगदी काय युद्धजन्य परिस्थितीसारख्या. एक म्हणजे कोविड आणि दुसरं म्हणजे पूरस्थिती आली होती ती. तर पूरस्थितीच्या काळामध्ये एक आपला जिल्हाधिकारी प्रत्यक्ष पाण्यात उतरतो आणि त्या सगळ्या पूरस्थितीची पाहणी करतो, कशी यंत्रणा काम करते त्याचा आढावा घेतो. हे जेव्हा लोक बघतात तेव्हा लोकांमध्ये प्रशासनाच्या संबंधात असलेली जी भावना असते ती नक्कीच चांगली अशी बनते. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तिथे जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही काम करत होतात का राम सरांच्या मधला जो माणूस होता तो जास्त त्या पूरस्थितीमध्ये काम करत होता? जेव्हा कुठल्याही प्रकारचा डिझास्टर आम्ही फेस करतो, इव्हन ॲज अ कलेक्टर तुमच्या कालावधीमध्ये असेल किंवा आता मी कमिशनर आहे, शेवटी जर काही लोकांना काही त्रास होतात ना, म्हणजे मोठ्या प्रमाणात, तर आपल्याला कसं आहे की यू बिकम अ ह्युमन देन. ॲब्सोल्युटली. म्हणजे एक तर असं आहे की प्रशासकीय जबाबदारी तर आहेतच तुम्हाला. म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणून आपण काम करत असतो, तो आपला प्रशासकीय भाग झाला. पण शेवटी कसं आहे की आपण जर पाहतो की हे लोकांना खूप त्रास आहे, काही संकटात लोक सापडले, तर यू बिकम अ ह्युमन ऑनली बेसिकली. कारण शेवटी कसं आहे की जर तुम्ही केवळ एक प्रशासकीय अधिकारी म्हणून जर तुम्ही काम करत असाल ना, तेव्हा तुम्ही सक्सेस तुम्हाला होणार नाही. जोपर्यंत एक लोकांचा जो दुःख स्वतः तुम्ही फील करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. मी पाहिलं आता कोल्हापूरमध्ये जेव्हा एक खूप मोठ्या प्रमाणात पूर आला होता, तर मला वाटतं की मी इथे पुण्याला होतो, पण कोल्हापूरच्या पूरची परिस्थिती पाहून मला इथे झोप येत नव्हतं. तर शेवटी कसं आहे, वी ऑल आर ह्युमन्स, वी ऑल कनेक्ट विथ इच अदर. प्रशासकीय काम काही वेगळे असते. प्रशासकीय काम मध्ये कसं आहे की आपली यंत्रणा खूप फास्ट करावं लागते, तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागते आणि हे सगळी जबाबदारी आपलीच आहे. पण आपण ज्या ठिकाणी काम करता तिथे तुम्हाला कधीही म्हणजे असंच म्हणजे लोकांना काही होऊ नये अडचण वगैरे, ते आपल्यासाठी फार एक महत्त्वाची गोष्टी असतो. पूर परिस्थितीमध्ये कसं आहे की आमच्याकडे आंबीलोढाचा जो केस झाला होता, आणि खूप एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, हे लोकांना माहिती नाही की आंबीलोढा एक असा प्रकारचा नाला आहे ज्याचा ना कॅचमेंट खूप मोठा आहे. मतलब दिस इज अ नाला विथ अ व्हेरी ह्यूज कॅचमेंट. आणि जेव्हा ती पूर आला तकरीबन 60-70 लोकांना हे झालं, म्हणजे 60-70 लोक मृत्युमुखी झाले. आणि त्याच्यानंतर सुद्धा खूप त्रास झाला तो जवळच्या एरियामध्ये. तर त्याच्यानंतर प्रशासनाने प्लान पण केले की हे पुढे असं अडचण होऊ नये. तुम्ही पहा आता हे सगळे जे काही नालामुळे काही त्रास होत होता पूर्वी, हे सगळे बंद झाला. पुणे महापालिकेने सुद्धा हे सगळे आयडेंटिफाय केले स्पॉट्स वगैरे की कुठे कुठे प्रॉब्लेमॅटिक स्पॉट्स आहे, आणि तिथे काम खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आला. तर शेवटी कसं आहे की प्रत्येक डिझास्टर जे आहे आम्हाला काहीतरी शिकवतात, आणि जर आम्ही जर त्याच्यावर वेळेवर कारवाई केली नाही तर हा मला वाटतं की एक मिस्ड ऑपॉर्च्युनिटी आहे.
तर जेव्हा आपल्याकडे हे सगळे पूर परिस्थिती किंवा कुठलाही अडचण, आता तुम्ही पुण्याचं विचारलं, मी जेव्हा बीडमध्ये होतो तेव्हा पूर नाही तर तिथे ड्राऊटचा प्रॉब्लेम होता. येस येस येस. म्हणजे प्रत्येक वर्षी कसं आहे की फरवरीपासून जूनपर्यंत कितीतरी गाव आहे ज्या ठिकाणी लोकांना पाणी मिळत नाही. तो पण अतिशय दुःखदायी आपल्याला एक म्हणजे गोष्टी असते. प्रेक्षक हो, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आपण बोलतो आहोत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत. सर, आत्ताच तुम्ही आधी सांगितलं पुण्याच्या पूरस्थितीबद्दल आणि तिथे काय ॲक्शन्स घेतल्या. तसंच दुसरी एक मोठी खूप आपत्ती होती ती म्हणजे कोविडची. पुण्यामध्ये पहिला रुग्ण सापडला आणि एकदम खळबळ त्याची उडाली. तेव्हा तो अनुभव कसा होता? कोविडच्या बाबतीत जर बोलायचं असेल ना तर काही एक दोन गोष्टीवर नक्कीच बोलणे आवश्यक आहे. नक्की सांगा. जेव्हा आपल्याकडे कोविड आला, बेसिकली पुण्यामध्ये 9 मार्च रोजी आला होता. 9 मार्च 2020. मला पूर्ण आठवते त्या दिवशी होली होता. होळी होती. खरं. इट वॉज अ डे ऑफ होली. पीपल वर सो हॅपी आणि त्यांना काहीच असं हे नाही की असं काही होणार आहे. याच्यापूर्वी कसं आहे की आपल्याकडे केरळमध्ये काही केस आले होते आणि केरळ नंतर जो दुसरा असा स्टेट होता ते झाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये पण पुणे. तुम्ही थोडासा ना मागे जर एकदा फ्लॅशबॅकमध्ये जर तुम्ही जाऊन पाहिला तर काय होईल की कोविड जे आहे म्हणजे चीनमध्ये आला आणि काय काय स्टोरी येत होते त्यासोबत, सगळे फॉल्स स्टोरी किंवा काहीतरी सोशल मीडियावर कोविड हो या तो एक व्यक्ति अंदर से गल के गिर जाता है. फिर खूप अंधश्रद्धा पसरत म्हणजे एक व्यक्ती आहे आणि अचानक त्याला कोविड झाला म्हणजे तो ही जस्ट डाईंग सडनली वॉक करत करत, असे प्रकारचे खूप सारे फॉल्स मेसेजेस येत होते. तर आम्ही एकमेकांशी विचार करत होतो की हे खरे आहे का, असा कोविड आहे का की कोविड झाला तर म्हणजे एक व्यक्ती चलत चलत अचानक पडणार आणि संपणार. आणि एक आर्टिकल वाचला होता त्याच्यामध्ये असं लिहिला होता की जो व्हायरस गेला तर का होईल की एंटायर बोन अँड सेल विल बी काइंड ऑफ मेल्टेड अवे आणि तुम्ही म्हणजे काइंड ऑफ विल बी जस्ट फिनिश्ड. तर असे स्टोरी. आणि जेव्हा हे कोविड आला तर आम्हाला वाटलं की नाही हे सगळे फॉल्स स्टोरी आहे. पण जेव्हा आला तर याच्यामुळे ना इतकी भीती निर्माण झाली होती. मला पहिल्यांदा आमचे विभागीय आयुक्तने फोन केला. मला वाटतं की 11 किंवा 12 वाजता याच्यामध्ये एक फोन आला की नवल जरा पहा आमच्या इथे ना काही इश्यूज आहे, तुम्ही जरा येऊ शकता का. होली होता. मी गेलो सरांच्या ऑफिसमध्ये, ते ऑफिसमध्ये होते. तर मला वाटलं की होलीच्या दिवशी जर कोणी ऑफिसमध्ये बसून फोन करताय तर नक्कीच काही गंभीर गोष्टी असणार आहे. तर आमच्याकडे 2 केस सापडला होता. म्हणजे खरोखर भीती झाली होती आणि आम्हाला पण भीती वाटलं, कारण शेवटी कसं आहे आम्ही काही डॉक्टर नाही, आम्हाला काही मेडिकल नॉलेज नाही. तर आम्ही विचार केला आता काय करू. तर शेवटी कसं आहे की वी टूक अ बोल्ड स्टेप. इमिडिएटली आम्ही मीटिंग घेऊन त्या दिवसी कलेक्टर ऑफिसमध्ये 3 वाजता सर्वांची बैठक झाली आणि आम्हाला पहिला असा प्रश्न पडला की हे जे काही पेशंट्स आहेत त्यांच्यासोबत कसे ट्रीटमेंट करावं. तर पहिले सगळे पेशंट्सला नायडू हॉस्पिटलमध्ये आम्ही पाठवला होता. आणि मला आता पण आठवते की तो जो हॉस्पिटल आहे नायडू, तिथे ना खूप दूरपासून म्हणजे हे लोक पाहत होते कसं बघा हाच कोविड पेशंट आहे, म्हणजे 50 मीटरपासून इतक्या लोकांमध्ये भीती होती. तर आम्हाला असं वाटलं की डॉक्टर्समध्ये जर इतकी भीती असेल तर हे होणार काय. तर थोडासा आपण असं केलं की इथे ना कॉन्फिडन्स बिल्डिंग फार जरुरी आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आमच्याकडे डॉक्टर डीन इथे डीन होते ससूनचे डॉक्टर चंदनवाले. आम्ही डॉक्टरांची स्पेशल मीटिंग घेतली आणि सांगितलं की कम से कम डॉक्टर्समध्ये फिअर फार आपल्यासाठी रिस्की आहे. तर आम्ही डॉक्टर्सना सेन्सिटाईज करण्यापासून खाजगी रुग्णालयाच्या लोकांना पण सेन्सिटाईज केलं आणि खूप एक वर्कशॉप रोज आम्ही करत होतो. म्हणजे कोविडमध्ये जेव्हा आपल्याला स्प्रेडवर इतका लोकांचा कन्सर्न होता तेव्हा सुद्धा मास्क घालून रोज 1-1 तास बसून आम्ही एकमेकांना सांगत होतो की मेडिसिन कसा घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्या बाबतीत काळजी कसं घ्यायला पाहिजे, पेशंट्सवर कसं आपण लक्ष ठेवावा. एक अशी परिस्थिती आली होती की ससूनमध्ये तर एक पेशंटचा डेथ झाला तर दुसऱ्या माणसाला पाहून डेथ होत असेल अशी परिस्थिती. कोविडचं ट्रीटमेंटचं मॉडेल पुण्यामध्ये असं झाला की आपण सिव्हिल सोसायटीला एकत्र केलं. इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा सोशल वर्कर आहेत, NGO चालवणारे लोक आहेत, डॉक्टर्स असतील, सामान्य व्यक्ती, प्रत्येकानं काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करण्याची खूप इच्छा होती.
आणि इतका मोठा संकट असताना सुद्धा पुणेकर समोर आले आणि त्यांनी हे बेसिकली तुम्ही विचारलं की पुण्याचं मॉडेल काय पुण्याचं मॉडेल असा होता की प्रशासन आणि जनता हे सोबत मिळून कोविडची फाईट केली. कितीतरी लोकांनी आमच्याकडे हे सगळे सेफ्टी किट्स वगैरे जे असते मेडिसिन्स उपलब्ध करण्याच्या बाबतीत काही बाहेरून पण मेडिसिन आणावं लागला. तर हे खूप लोकांनी खूप सहकार्य केलं आणि दिवस रात्री मेहनत झाला. जे स्टँडर्ड प्रोटोकॉल जे काही रिसेंट मोस्ट जे काही स्टडी येत होते सगळे स्टडी सर्वात आधी पुण्यामध्ये आम्ही स्टडी करत होतो आणि त्या हिशोबाने ट्रीटमेंट करत होतो. दिवस रात्री आम्ही काम केलं. बिलकुल ICU मध्ये ज्या ठिकाणी पेशंट खूपच वाईट परिस्थितीमध्ये तिथे पण जाऊन आम्ही पाहत होतो. तर थोडा एक अनुभव असा आहे की कोविड सारखं जे घटना आहे ते आम्हाला ना खूप साऱ्या गोष्टी शिकवतात की आपण हे जीवन जगत असताना नॉर्मल कोर्समध्ये काहीच होऊ शकते या जगात. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी ना तयार राहायला पाहिजे. आज तुम्हाला असं वाटतं की सगळे व्यवस्थित आहे, उद्या असं काही एक मोठा संकट आला आमचे ह्युमॅनिटीवर तर त्यासाठी ना एक थोडासा इंटरनली किंवा एक्सटर्नली जे काही तयारी मतलब पाहिजे ते नक्कीच करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं एक कॅपॅसिटी बिल्डिंग प्रत्येक डेव्हलप होणे आवश्यक आहे. मात्र 15 दिवसात बेसिकली 15 फ्लोअरचा हॉस्पिटल केला होता तयार. एक बेअर सेल होता ससूनच्या जवळ 11 फ्लोअरचा बेसिकली 15th फ्लोअर. तिथे बेसिकली 15,000 लिटर ऑक्सिजन 100 बेड ICUचा बेड पुन्हा 100 बेड वाढवला ICUचा आणि बाकी नॉर्मल बेड 1,000 जस्ट इन 15 डेज. आणि त्याच्यानंतर लोकांना फार मोठा दिलासा मिळाला. ते कसं आहे की थोडा एक त्या पिरियडमध्ये तर कसं आहे की तुम्ही किती काम करतात काय करतात त्याचा काही हिशोब ठेवायचं कारणच नाही. आपण जेव्हा हे सगळे टाईममध्ये काम करतो तर एकच समाधान असते की ठीक आहे काही याच्यामुळे लोकांना काही राहत मिळत असेल काही रिलीफ मिळत असेल तेच पाहत असतो. तर एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना आणि हे कॉमन आहे पॉलिटिशियन्स किंवा लोक किंवा असे थोडंसं संघर्षाचा वादविवादाचे काही प्रसंग येतात. पण तुम्ही कोविडमध्ये सुद्धा किंवा पुरामध्ये जे सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं तर खूप काही होणारे पुढचे अधिकारी ही मुलाखत बघत असतील तर कदम मिलाकर चलना होगा टीमवर्क म्हणून काम करणं हे कसं साध्य केलं? नाही अटलजीचा हा जो वाक्य आहे ना कदम मिलाकर चलना होगा हे सर्व ठिकाणी उपयुक्त आहे. आज जर तुम्ही असं सांगितलं की एक ऑफिसर म्हणून माझ्याकडे आज 25,000 लोक आहेत PMC मध्ये तर कदम मिलाकर चलना होगा याचा अर्थ असा आहे की एक टीम म्हणून आम्ही काम करतो का. दिस इज व्हेरी ऑब्वियस. दुसरं असं आहे की पुणेसारखे ठिकाणी जे प्रबुद्ध नागरिकांचं शहर आहे जर प्रशासनाचा जो काही आपला हे आहे कॉम्पिटन्स तसेच लोकांची ताकद हे जर सोबत जर आला तर पुण्यात काही होऊ शकते. आज आमच्याकडे परिस्थिती आहे की बघा ते अर्बन मोबिलिटीचा इश्यू असेल ट्रॅफिकचा असेल किंवा पाणीचा असेल किंवा स्वच्छतेच्या बाबतीत असेल हे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रशासनाचं काय आहे की 50% रोल आहे. मी समजू शकतो ठीक आहे आपण सांगा की 50% नाही तर म्हणजे 60% आहे रोल किंवा त्यापेक्षाही सांगा. पण काही प्रमाणात जे जनतेचा जे रोल आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. तर लोक जर आपले रोल्स म्हणजे एकदा समजून घेऊन जर सोबत आले तर काहीच होऊ शकते. एक उदाहरण मी सांगतो की आपण असं आपल्या देशात स्वच्छताच्या बाबतीत का संघर्ष करत असतो. माझे एकच सरळ जर कॉमन सेन्सिकल जर प्रश्न म्हणजे जर याचं कॉमन सेन्सिकल उत्तर द्यायचं असेल तर आज पुण्यामध्ये 80 लाख लोक आहेत. जर आमच्याकडे 80 लाख लोकांनी असं ठरवलं की आम्हाला शहर घाण ठेवायचं आहे गंदगी करना है तो क्या उसको 4,000 लोग मिलकर साफ कर सकते हैं. माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही बाहेर जर कुठेही जाऊन पाहिला तर तिथे कसं आहे की मैं गंदगी ही नहीं करूंगा तो फिर सफाई की क्या जरूरत है. आता कसं आहे की सेपरेशन ऑफ वेस्ट जसे की सॉलिड वेस्ट लिक्विड वेस्ट ॲट होम. मी जर मार्केटमध्ये गेलो काही प्लास्टिक असेल किंवा कुठलाही गोष्टी मी खरेदी केला तर जोपर्यंत मला डस्टबिन मिळत नाही किंवा प्रॉपर ठिकाणी मी टाकत नाही कुठेही टाकणार नाही. मार्केटमध्ये गेलो तर मी तिथे सुद्धा काही प्रॉब्लेम असं करणार नाही. किंवा मी व्यापारी असेल की मी एक सामान्य व्यक्ती असेल किंवा कंझ्युमर असेल जर तुम्ही ना तुमचा रोल प्ले केला ना तर
आज आमच्याकडे बघा पथारी विक्रेते किती असतील, 3 लाख 4 लाख पथारी विक्रेते. हे रात्री तंडी भुर्जी सगळे Yes. विकतात. जर त्यांनी हे सगळे करून डस्टबिनमध्ये ठेवला नाही तर काय ते साफ करायला 4,000 लोक सफिशियंट आहे का? नाही. नाही आहे. तर थोडंसं कसं आहे, आमच्या देशमध्ये ना खूप ताकद आहे. लोक खूप म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तर इतके सगळे इंटेलेक्च्युअली अवेअर लोक आहेत. प्रत्येकाने आपापली भूमिका समजून घ्यायला पाहिजे. आणि दुसरं आहे की प्रशासन सुद्धा लोकांना आव्हान करू शकतात, पण त्याच्यापूर्वी प्रशासनाने सुद्धा आपले बेसिक काम करावे. असं नाही की प्रशासनाने आपले कामच केली नाही आणि हे निघून गेले लोकांना आव्हान करायला. तर मी या मताचे नाही आहे. माझ्या मत आहे की प्रशासनातर्फे 100% ची जबाबदारी आहे, ते एकदा 100% त्याचे पालन प्रशासनाने करावा, त्याच्यानंतर ते लोकांकडे जाऊन आव्हान करावं. तर हे आणि मिळून आपण काम खरंय करावं. खरंय. प्रेक्षक हो, हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा दूरदर्शन सह्याद्री. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण संवाद साधतो आहोत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम सरांशी. 2020च्या फेम इंडिया एशियाच्या यादीमध्ये देशातले जे सुपरफाईन जिल्हाधिकारी होते त्याच्यात तुमचा समावेश होता. नांदेडला असताना तुमच्यावरती अतिक्रमण विरोधी कारवाईच्या वेळेला हल्ला झाला होता. एका प्रशासकीय अधिकाऱ्यावरती हल्ला होतो, तर त्यावेळेला त्या परिस्थितीला तुम्ही तोंड कसं दिलं? कारण अनेक लोक आपली ही मुलाखत बघत असतील, त्याच्यातले काही पुढे होऊन अधिकारी होतील, पण अशा परिस्थितीत कसं वागायचं? मी तेव्हा नवीन होतो. महाराष्ट्रामध्ये माझी पहिली पोस्टिंग होती. मी किनवट येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून आलो होतो. आणि बेसिकली कसं आहे की काही ठिकाणी अतिक्रमण होता. शहरामध्ये एक खूपच प्रमुख ठिकाणी अतिक्रमण झाला होता आणि मी मात्र तिथे नोटीस सर्व केला होता. असं नाही की काही कोणाशी भांडण करणे किंवा कोणाचा अपमान करणे किंवा आर्ग्युमेंट करणे असं पण काही झालं नव्हतं. की इथे हे जे अतिक्रमण आपण केलेलं आहे, कुठल्या कारणामुळे आपण केलेलं आहे त्याचं उत्तर द्यावं. तर असं झालं की त्या ठिकाणचे काही लोकल गुन्स होते, त्यांनी म्हणजे या विषयाला म्हणजे त्यांनी इतका गंभीरने घेतला, त्यांना असं वाटलं की कोणीतरी आमचा अपमान केला. कारण त्या ठिकाणी सरासर हे सगळे कोणीही काही कुणाला बोलत नव्हते, अशी परिस्थिती होती. आणि तो अचानकपणे 4 वाजता माझ्या ऑफिसमध्ये अटॅक करण्यात आला. तर मी समजू शकलो नाही की माझी चूक काय होती. कधी कधी काय असते की आपल्याला असं असतं ना की कम्युनिकेशन आपलं फेल झाला किंवा आपण लोकांसोबत बरोबर काहीतरी बिहेवियरल प्रॉब्लेम किंवा खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. आपली चूक काय तेच कळलं नाही. म्हणजे काम करत असताना सुद्धा आम्ही वी ऑल आर ह्युमन्स, आमच्याकडून चुका होऊ शकते. पण तेव्हा हाच लक्षात आला की हा फारच एक सिस्टममध्ये जे काही इथे लोकांना असं वाटते की नगरपालिका प्रशासन आहे तर आम्ही काहीच करू शकतो. म्हणून मी या विषयाला खूप गंभीरने घेतला आणि यांच्या विरोधात केस पण झाला. या लोकांना जेल पण पाठवलं मी. बीडमध्ये तुम्ही जेव्हा होता तेव्हा दलित आणि आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही काम केलं आणि कोरडा दुष्काळावरती काम केलं, त्याबद्दल थोडक्यात सांगा. बीडमध्ये माझा जो काम होतं ऑलमोस्ट 4 वर्ष राहिला होता, 1-2 महिने कमी. खूप सुंदर अनुभव आला बीडमध्ये काम करत असताना. बीडच्या बाबतीत मी एवढं सांगतो की मतलब एक छोटंसं उदाहरण आहे. मी आता बोलताना मला असं वाटतं की बोलू की नाही, पण मला वाटतं की नक्कीच बोललं पाहिजे. माझ्यापूर्वी एक कलेक्टर होते, म्हणजे त्यांनी एक पुस्तक लिहिले होते बीडवर. त्या पुस्तकाचं नाव होतं बीड एक भयान वास्तव. बीड एक भयान वास्तव, इट मीन्स की बीड इज अ हॉरिफिक रियालिटी. तर मला असं वाटलं की एक कलेक्टर तिथे काम केल्यानंतर जिल्ह्याच्या बाबतीत इतकं नकारात्मक जो चित्रण करतात हे कितपत योग्य आहे. शेवटी काय होईल त्याचा परिणाम की हे लोकांमध्ये ना एक डिप्रेसिंग टेंडन्सीज होईल ना, की माझ्या जिल्ह्याच्या बाबतीत कोणी इतकं नकारात्मक लिहितात आणि कोण ज्या माणसाने कलेक्टर म्हणून इथे काम केले. तर माझा अप्रोच थोडासा वेगळा होता. मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये असं बोलत होतो की बीड महाराष्ट्राचा सर्वात सुंदर आणि चांगला जिल्हा आहे. ते काही खोटे बोलत नव्हते, मी खरे बोलत होतो, कारण लोक पण खूप चांगले आहे बीडचे, असं तसं नाही आहे. मी त्यांना एकच गोष्टी सांगत होतो की सिस्टम जे आहे ना, सिस्टम खराब होऊ शकते, लोक कधी खराब होऊ शकत नाही. मी त्यांना एक सुंदर उदाहरण देत होतो की बस स्टॉपवर जेव्हा आपण जातो, खूप म्हणजे एकदम धावपळ करतो आणि आपल्याला जो हँडकरचीफ असते ना, रुमाल ज्याला म्हणतो, ते रुमाल तुम्ही आपला पॉकेट म्हणजे खिसातून काढून तुम्ही पटकन टाकता भागतात की मला सीट कुठे मिळेल. यू आर लुकिंग रेस्टलेस, की मला सीट म्हणजे मिळेल की नाही.
आणि खूपच घाईमध्ये लोक असतात, बस स्टॉपवर काहीच व्यवस्था नाही. सो यू वॉज जस्ट अवेअर येस. की मी जर सीट नाही आपला लुटला तर मला सीट मिळणारच नाही. तुम्ही जर किंवा तुमच्यासारखे बाकी लोक ते सेम ग्रुप जर एअरपोर्टला गेले तर त्यांना काय वाटते, आपण आरामात एअरपोर्टमध्ये जाऊ आणि बसू, कारण माझं सीट फिक्स आहे, कुठलाही घाई नाही, काही गडबडी नाही, आम्ही ब्लॅक कॉफी घेतो, कॉफी पीत पीत आरामात जातो. म्हणजे कसं आहे की हेच माणसे इथे पण आहे तिथे पण आहे, पण तिथे सिस्टम खूप व्यवस्थित आहे म्हणून ते त्यांना काही घाई नाही, काही गडबडी नाही आणि कुठलीही त्यांच्या बिहेवियरमध्ये प्रॉब्लेम नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी जर थोडासा सिस्टम वीक आहे तर ते धावपळ करतात. तसा बीडमध्ये बसा तुम्ही बघा ना, लोकांकडे पाणी कधी कधी नाही, क्रॉप डॅमेज होणार, जर काम पण होत असेल DPC मध्ये पण तेव्हाच्या कालावधीमध्ये खूप हे म्हणजे काम न करता बिल काढणं, तर हे लोक त्रस्त होणार. जर तुम्ही लोकांना चांगली व्यवस्था जर दिली ते लोक कधीही म्हणजे इतके आक्रमक होत नाही. तर मला असं वाटलं की थोडासा या गोष्टीवर फोकस करू, काम करू लोकांसाठी. तेव्हा कसं आहे की आपल्याला एक पीक विमा योजना होता, पहिल्यांदा त्या ठिकाणी 1400 कोटी रुपये म्हणजे एक वर्षात आम्ही आणला होता, भारत सरकार आणि केंद्र सरकारकडून. तेव्हा CM आमचे फडणवीस साहेब CM होते आणि मुख्यमंत्री महोदयांचं पण खूप लक्ष होता तेव्हा बीडवर. ते नेहमी म्हणजे मला वाटते की मी जेव्हा कलेक्टर होतो बीडमध्ये, फडणवीस साहेबांच्या महिन्यातून कमीत कमी 1-2 टूर व्हायचे आहे. त्यांनी जलयुक्त शिवारमध्ये खूप लक्ष दिले आणि त्यांचा जो काही आढावामुळे आम्ही पण खूप काम केला. बीडमध्ये इतका म्हणजे पाणी इतका आला की टँकर बुक झाला, तसेच खूप सीताफळची लागवड झाली. आणि पेसा एक ऍक्ट असते, म्हणजे पेसा ऍक्ट जसं ज्या ठिकाणी ट्रायबल एरिया आहे आणि पंचायत ग्रामपंचायत नाही, अशा ठिकाणी पेसा ऍक्टमध्ये आपल्याकडे झरी जामणी, पांढरकोळा अशा ठिकाणी खूप आपण काम केलं. तर बीडमध्ये एक समाधान मिळालं की शेवटी या ठिकाणी काही आम्ही करू शकलो. सर, तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा होतात तर तेव्हा कचऱ्यावरती तुम्ही कचरा या समस्येवरती खूप काम केलं आणि आता पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात काम करत आहात. तर आरोग्य, शिक्षण ह्या समस्या सगळीकडे आहेत. तर एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही तुमच्या अनुभवातनं काय सांगाल लोकांना की या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे? जे काही प्रॉब्लेम आपण पाहतो ना, कचरा व्यवस्थापन असेल किंवा शिक्षण आणि हेल्थमध्ये पण, आपण काय म्हणजे नियोजन अभावी हे सगळे प्रॉब्लेम समोर येतात. जेव्हा आपल्याकडे प्लॅन जेव्हा आपण तयार करतो तेव्हा जर आपल्या नियोजनमध्ये काही चूक झाला तर आपल्याला नंतर प्रॉब्लेम फेस करावं लागतं. इथे औरंगाबाद, संभाजीनगर आता पूर्वी तेव्हा त्याचा औरंगाबाद नाव होता, इथे कचऱ्याच्या बाबतीत शहरात काय झाला की संभाजीनगरमध्ये बेसिकली अचानकपणे ज्या ठिकाणी कचरा डंप होत होता हे लोकांनी विरोध केला. तेव्हा शहरात प्रोसेसिंग कॅपॅसिटी काहीच नाही. प्रोसेसिंग मध्ये असं असतं ना की वेट वेस्ट किंवा सुका, आणि अचानक लोकांनी विरोध केला आणि प्रशासनाला काहीच माहिती आता काय करावं. शेवटी कसं आहे की हे आपण कुठेतरी एक वेगळ्या मार्गाने जात होतो. म्हणजे जर कचरा आहे तर कचरा प्रोसेस करायला पाहिजे, आणि हा जर प्रोसेसिंग सुरुवातीपासून जर आम्ही केला असता तर आपल्याला इतकं मोठं संकट आलं नसतं. 7-7 लाख टन कचरा जमा झाले होते. माय गॉड. आणि काही म्हणजे तुम्हाला म्हणजे विश्वास नाही जमणार की काय परिस्थिती झाली होती. विंड्रो कंपोस्टिंग करून काहीतरी हे करून सगळे आपण केला. लॉंग टर्ममध्ये सगळे जे प्रश्न आहे ते मिटला. पण मला काय वाटते की आपल्याला प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. आपण घाईत गडबडीत कुठलाही निर्णय न घेता प्रत्येक गोष्टीमध्ये ना फाउंडेशनल डिसिजन तुमचं जर योग्य असेल तर आम्हाला हे नक्कीच याचा फायदा होतो. एज्युकेशनमध्ये आणि हेल्थमध्ये पण तसंच आहे. आज जे काही प्रॉब्लेम होत असता थोडासा ज्या ज्या विषयावर फोकस पाहिजे ते फोकस न करता दुसऱ्या विषयावर फोकस करतो. आपल्याला प्रायोरिटी म्हणजे हे असलं पाहिजे की काय आमचा मेन प्रायोरिटी आहे, नियोजन कसं असावं आणि राईट यूज ऑफ द फंड. करेक्ट. तर हे सगळ्या गोष्टी आहे. पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही आता समान पाणी पुरवठा योजना किंवा मुळामुठाचं पुनरुज्जीवनाचा प्रकल्प सुरू आहे, घनकचरा व्यवस्थापन सुरू आहे, सांडपाणी प्रक्रिया तो पण एक सुरू आहे, रस्ते आणि वाहतूक सुधारणा असं सगळं आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांना सोडवण्याची एका अधिकाऱ्याची थॉट प्रोसेस कशी असते? पुण्यामध्ये तर आता खूप सारे प्रकल्प चालू आहे. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल किंवा आमच्याकडे 1100 MLDचा STP पण जूनपर्यंत तयार होणार आहे.
समान पाणी पुरवठा योजना तहत आपण स्मार्ट मीटरिंग करतो किंवा सर्व ठिकाणी समान दराने म्हणजे आता समान हिशोबाने पाणी मिळेल असा नियोजन आम्ही करतो आहे. तसेच खूप सारे स्कीम्स आहे. एक तर असं आहे की पुण्यामध्ये तुम्ही नक्कीच पाहणार की हे 4 वर्ष 5 वर्ष नंतर या शहरात काही प्रॉब्लेम तुम्हाला दिसणार नाही. सगळे प्रॉब्लेमच्या बाबतीत त्याच्यावर मात करण्यासाठी मोठे मोठे काम सुरू आहे. मेट्रोचं काम असेल किंवा रिंग रोड MSRDCच्या किंवा म्हणजे PMRDAचं काम असेल, तर हे सगळे 5 वर्ष नंतर खूप याचा चांगला रिझल्ट आम्हाला मिळेल. पण आज आम्हाला सर्वात जो मोठा एक विषय आहे की जोपर्यंत सगळे योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत काय आपल्याला किती वर्ष तुम्ही वाट पाहणार. तर याचं उत्तर असं आहे की आम्हाला 1 वर्षात डिसेंबर 2026 पर्यंत खूप छोटे छोटे रिझल्ट्स जे आहेत डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशनला ॲक्टिव्हेट करून आम्हाला काम करायचं आहे. तर माझा फोकस असा आहे की अर्बन मोबिलिटीवर आम्ही काम करू. रस्त्यात म्हणजे फुटपाथ दुरुस्ती अभियान सुरू केलेलं आहे आपण. मुख्यमंत्री महोदयांचा एक विजन असा आहे की पुण्याला ग्रोथ हब करायचं आहे आणि पुण्याचं इन्कम वाढवायचं आहे. इथे पर कॅपिटा इन्कम तसेच GDP मध्ये पुण्याचा हिस्सा. त्यासाठी आपल्याला अर्बन मोबिलिटी अतिशय महत्त्वाची विषय आहे. त्याच्यावर आपण फोकस करतो आणि आपण हे सगळे जे सांगतायत म्हणजे पाणी पुरवठा योजना असेल किंवा ड्रेनेज असेल, सगळे विहित कालावधीमध्ये पूर्ण करणे. त्यासाठी आम्ही एक वॉर रूम पण सुरू केलेला आहे आणि खूप फास्ट ट्रॅकवर त्याचा जे आहे आपण करतो मॉनिटरिंगचा. आणि मला वाटतं की डिसेंबर 2026 पर्यंत तुम्हाला शहरात खूप सारे मोठे आणि चांगले बदल दिसायला मिळेल. वा वा, खूपच छान. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतो आहोत पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम सरांसोबत. सर, तुमच्यासारखे जे अधिकारी असतात ते नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हिरो असतात. तर एक प्रशासकीय अधिकाऱ्याकडे जी कौशल्य लागतात, निर्णय क्षमता लागते, दूरदृष्टी लागते किंवा प्रशासक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स लागतात, तर हे कसे डेव्हलप करायचे, काय सांगाल? बेसिकली सर्वांच्या पर्सनॅलिटीमध्ये थोडाफार फरक असतो. आणि मी जर असं सांगितलं की तुम्ही असंच पद्धतीने काम करा तर हा पण चुकीचा होईल. कारण असं कुठलाही एक एस्टॅब्लिश्ड नाही आहे सिस्टम की तुम्हाला याच पद्धतीने काम करायला पाहिजे. पण काही असे फॉर्म्युला आहेत जे मला वाटते की सर्वांसाठी उपयुक्त असतात. एक तर असं आहे की तुम्हाला ना तुमचं कम्युनिकेशन जो आहे ना खूप चांगला पाहिजे. बिकॉज तुम्ही ना खूप सारे डिफरंट स्टेक होल्डर्स सोबत बोलतात आणि त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करतात. तुमच्याकडे जो काही येणारा व्यक्ती आहे अतिशय गरीब गावखेड्याचे मनुष्य येऊ शकतात. त्यांच्यासोबत तुमचा संवाद कसा असावा. एकपेक्षा एक हुशार म्हणजे आपला राजनीतिक वर्ग येऊ शकतात, पॉलिटिशियन्स येऊ शकतात जो खूप अभ्यासू आहेत. तसेच म्हणजे बिझनेसमॅन आहेत, तुमचे ऑफिसर्स आहेत, आपले पत्रकारची मंडळी असते. तर कसं आहे की सर्वांसोबत तुमचा डायलॉग कसा असावा, वन शुड नो अबाउट इट. इट्स अ व्हेरी गुड कम्युनिकेशन स्किल. आणि आज तर कसं आहे की शासनाची पण अपेक्षा अशी आहे की तुम्ही जे काही मोठे आणि महत्त्वाचे फ्लॅगशिप प्रोग्राम आहे तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जा. तुम्ही स्वतःच्या भाषेत चांगल्या पद्धतीने लोकांना मांडा. तो वन हॅज टू हॅव अ गुड कम्युनिकेशन स्किल. ते मला असं वाटते. दुसरं असं आहे की तुम्ही जे काही प्रायोरिटी ठरवतात काम करायला, सो यू डोंट गो बाय युअर ओन प्रायोरिटीज. म्हणजे तुम्हाला काय येतात, तुम्ही जर खूप चांगला IT मध्ये तुमचं एक्सपर्टीज आहे तर केवळ IT वर तुम्ही काम करतात. तुम्हाला असं वाटतं की मी या क्षेत्रात चांगलं काम केलं आहे, तुम्ही याच्यामध्येच करणार. ठीक आहे, नक्कीच करा काही प्रमाणात, कारण तुमचा पण स्ट्रेंथ किंवा कौशल्य समोर आला पाहिजे. पण काम करत असताना तुमचा जो काही ऑफिस आहे, तुमचं जो कार्यक्षेत्र आहे, त्या ठिकाणचं प्रायोरिटी काय आहे ते जास्त महत्त्वाचे आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हां, जर तिथे अडचण काही वेगळ्या स्वरूपाची आहे आणि तुमचं काही कौशल्य वेगळ्या स्वरूपाचे आहे तर हे दोन्ही वेगवेगळे विषय आहे. म्हणजे तुमच्या कौशल्याप्रमाणे काही लोकांचं काम नाही भागणार. ते हे शेवटी कसं आहे की आपल्याला खूप समजून घ्यायला पाहिजे की या ठिकाणी बर्निंग इश्यूज काय आहे आणि तिथे आपण काय अर्जंट आहे, काय इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर लक्ष दिला तर हे लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो. तिसरा मुद्दा कसा आहे की आज आमचे सगळे प्रशासकीय अधिकारी प्रत्येक लेवलवर खूप चांगल्या पद्धतीने ना विषयाच्या बाबतीत एनालिसिस करत नाही.
जसं मी जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये काम करतो, माझे इंजिनियर असतील किंवा वेगवेगळे अस्तरचे अधिकारी असतील, मी त्यांना नेहमी सांगतो की डेटा पॉईंट जे आहे ना, डेटा तुम्ही फक्त PPT मध्ये टाकू नका. डेटा काय म्हणतो तुम्हाला त्याच्यावर जास्त विचार अनालिसिस करा. केलं पाहिजे डेटा. हो, म्हणजे 10 वर्ष पूर्वीची परिस्थिती काय होती, आत्ताची परिस्थिती काय आहे, हे बदल कशामुळे झाला, हा जो डेटा आहे ते का चेंज झाला, त्याच्या मागचं कारण तुम्ही शोधा, तर तुम्हाला काहीतरी उत्तर मिळेल. तुम्हाला वाटते की ॲनालिसिस करणे फार आवश्यक आहे. आणि स्वतः अधिकारी म्हणून सुद्धा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. ओव्हरऑल आपल्या देशाची इकॉनॉमीमध्ये काय चालू आहे. सर, तुम्ही PMO ऑफिसमध्ये काम केलेलं आहे, खास तुम्हाला बोलवलेलं होतं, तर तिथलं काम कसं चालतं आणि एखादा अनुभव थोडक्यात सांगितलं तर आवडेल. नाही, PMO बेसिकली एक अतिशय डिसिप्लिन्ड ऑफिस आहे. आणि मला वाटतं की PMO मध्ये जो काही भारत सरकारच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतला जातो आणि स्वतः तिथे प्रधानमंत्री साहेब स्वतः ते सगळे करतात मॉनिटरिंग. आणि PMO मध्ये एवढं सांगू शकतो की अतिशय प्रिन्सिपल्ड आणि आयडियल पद्धतीने काम करणारा ऑफिस आहे. जे काही निर्णय होत असतात ते देश हितमध्ये आहे की नाही एवढे आम्ही पाहत असतो. आणि शासनाचं काही नुकसान आहे का की नाही आहे, लोकांना खरोखर फायदा होणार का या स्कीममुळे, हे सगळे आपण थोडाफार पाहत असतो. आणि एक खूप सुवर्ण संधी असते आपल्या जीवनात. PMOच्या कामाच्या बाबतीत मला काही जास्त बोलता येणार नाही, कारण प्रत्येक ऑफिसचा आपला गोपनीयता असते. पण जो सर्वात मोठी अशी जो माझ्या लाईफचा सर्वात एक मोठा जो काय म्हणतो की व्हॉट इज द बिगेस्ट थिंग आय हॅव लर्न फ्रॉम देअर इज दॅट की PM साहेबांसोबत आम्हाला खूप जवळ मध्ये राहून काम करण्याची संधी मिळते. आणि त्यांचा जो काही व्यक्तिमत्व आहे, त्यांचा जो काही पर्सनॅलिटी आहे, तो अतिशय आदर्श आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी म्हणजे हे मिळतं शिकायला की हाऊ टू लिव्ह अ व्हेरी आयडियल लाईफ. तुम्ही कसा दिवस रात्री मेहनत करून एक PM साहेबांचा फार एक चांगला कोट आहे, जो असं जर कोणी त्यांना विचारला की टाइम मॅनेजमेंट कसा करावा, तो असा सरांचं म्हणणं आहे की टाइम मैनेजमेंट उन लोगों के लिए होता है जो काम नहीं करते हैं. आप काम करते जाओ तो टाइम अपने आप मैनेज हो जाता है. तो आपको अपने लाइफ में एक डिसिप्लिन, देश के प्रति जो समर्पण है, काम के प्रति सच्चाई है, ये सब अगर आप जो प्रधानमंत्री जी हैं उनके कार्यालय में आप रहते हो तो ये चीज़ें हमें काफ़ी करीब से सीखने को मिलती है. और मैं मानता हूँ कि मेरे पूरे प्रशासनिक जीवन में एक सबसे बहुमूल्य क्षण थे जब मैं PMO में काम किया. काफ़ी कुछ मुझे सीखने को मिला. एक जो समाज के लिए और देश के लिए कुछ अच्छा करने की जो प्रेरणा मिलती है वो बहुत अंदर से मिलती है आपको वहाँ पे. जनरली लाल फितीचा कारभार सरकारी काम म्हणून असा एक पॅटर्न असतो, पण हा पॅटर्न तुम्ही जिथे जिथे गेलात तिथे मोडून काढलात. लाल फितीचा कारभार नाही तर टीम वर्कवर भर दिला. तर टीम लीडर म्हणून तुम्ही काय सांगाल? आपलं जो काही काम असते सामान्य लोकांचं, ते एक खूप इम्पॉर्टंट असं आहे ना की खूप सारे लेयर्स आहेत. एक फाईल ज्याच्यावर 4 लोकांची सहीची गरज आहे, 40 लोक करतात कधी कधी सही. किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे असं तुम्हाला नको पाहिजे प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट तरी तुम्ही मागतायत, तर तुम्ही जर ऑफिसमध्ये नवीन एक अधिकारी म्हणून गेले ना, तर यू शुड ट्राय टू नो द प्रोसिजर्स की हे किती सारे प्रोसिजर्स तिथे ऑब्सोलीट आहे आणि त्याचं काही काम नाही. आता आपले CM साहेबांचं पण हाच आहे. म्हणजे फडणवीस साहेबांचं जेव्हा इंटरॅक्शन होतात तेव्हा नेहमी हा म्हणतात की तुम्ही ऑफिसमध्ये सिम्प्लिसिटी कसे आणणार, लोकांचं काम वेळेवर करण्यासाठी तुम्ही काय नियोजन आणतात, किंवा तुम्ही IT टूलचा वापर कसे करतात, हे तुम्हाला खूपच समजून घ्यायला पाहिजे. आणि काही ठिकाणी कसं आहे की वेगवेगळे प्रकारचे सर्टिफिकेशन, वेगवेगळे प्रकारचे जे काही फाईल मुव्हमेंट आहे हे कधी कधी चुकीच्या हेतूने केलं जातं. तर आपल्याला कसं आहे की प्युअर इंटेन्शन ठेवला पाहिजे. प्रत्येक कामासाठी एक विहित वेळ द्यायला पाहिजे की या कालावधीमध्ये हा काम होणार आहे, आणि तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टीवर वॉच ठेवा. सर, एवढी मोठी जबाबदारी जेव्हा तुम्ही पार पाडता तेव्हा स्ट्रेस येतो, तर तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करता? माझ्या स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये एकच फॉर्म्युला आहे की मी थोडा सॉंग्स प्रेमी आहे. मतलब मला वेगवेगळे हिंदी आणि अंग्रेजी गाणे आवडतात खूप. आणि माई वाईफ इज व्हेरी सपोर्टिव्ह. ग्रेट. आणि आम्ही सोबत बसतो आणि गप्पा मारतो आणि सगळे स्ट्रेस निघून जातात. खूपच छान. आतापर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे त्याच्यात खूप वेगवेगळी माणसं भेटली, वेगवेगळे अनुभव आले किंवा वेगवेगळ्या प्रसंगांना तुम्ही तोंड दिलं, तर
लाईफकडे तुम्ही कसं बघता, कसा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तुमचा? नाही, माझा जो अनुभव आलेला आहे, मी असा पाहिला की जो खूप सक्सेसफुल लोक आहेत ना, हम्म, ते कधी स्वतःला सक्सेसफुल समजत नाही. त्यांना असं वाटतं की मी माझ्या काम जबाबदारीने करतो. हम्म, म्हणजे आपण पाहतो की हा व्यक्ती खूप सक्सेसफुल आहे, फार मोठा आहे, पण ही इज व्हेरी सिम्पल. ही त्याला काही नाही. ते असं म्हणतात की हा मी माझे काम करतो. मी एकपेक्षा एक सरळ आणि अतिशय चांगल्या लोकांना भेटलो. दिल्लीमध्ये सुद्धा आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा. तर ज्या लोकांमध्ये हे आहे, म्हणजे काय म्हणतो, इम्पॅथी, आणि empathy. ज्या लोकांमध्ये कसं आहे की तो एक जबाबदारीचा खूप एक चांगला एक फिलिंग आहे, असे लोक म्हणजे खूप चांगले काम करतात समाजामध्ये. थोडासा सोयी नेचर किंवा काय की थोडाफार केला आणि जास्त दाखवला, असे पण लोक आहेत. तर मला वाटते की असे लोकांपासून थोडा दूर लांब राहिलं पाहिजे. लांब राहायला पाहिजे. तुम्ही लो प्रोफाईल राहा, तुम्ही फॅमिलीसह टाइम द्या, बिकॉज फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ युअर फॅमिली इज हॅपी देन यू विल बी हॅपी, अँड यू विल बी हॅपी देन युअर ऑफिस विल बी हॅपी. आणि कसं आहे की कधी कधी ना आपण जर काही अनावश्यक गोष्टीवर जास्त भर दिला, हा. तो नकारात्मकता आपल्याला सोडत नाही. आणि मी असं समजतो की आम्ही ज्या पदावर आहोत, आम्हाला खूप अभ्यास करण्याची गरज आहे. आणि पूर्णपणे सिस्टम समजून घेणे, एक बॅलन्स कसा ठेवता येते, लोकांना कसं सोबत घेऊन आपण पुढे जातो. आणि शेवटी कसं आहे की जो आमच्यासोबत जे काही ते स्टेट गव्हर्नमेंटचं जो काही विजन आहे, ते कसं चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येईल. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेतो आहोत आणि लगेचच परत येतो आहोत. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. सर, आजकाल IAS हे ग्लॅमर झालेलं आहे, तर ग्राउंड रियालिटी त्याची काय आहे, तुम्ही काय सांगाल? मला वाटते की IAS कधीही ग्लॅमरस पोस्ट नाही राहिला. म्हणजे हे ज्यांना असं वाटते की तो थोडासा गैरसमज ठेवतात. IAS म्हणजे कसं आहे की अतिशय लो प्रोफाईल आणि समाजसाठी, आपल्या सिस्टमसाठी काम करणारा एक प्रामाणिक अधिकारी, हाच डेफिनेशन. ग्लॅमरस तर फिल्म स्टार्स किंवा बाकी बिझनेसमॅन होऊ शकतात. आमच्या सर्व्हिसचा एक सर्वात मोठा एक जो फायदा आहे की रिस्पेक्ट आहे लोकांमध्ये. आणि तरी जर तुम्ही चांगले काम केलं तरच, असं नाही की तुम्ही IAS झाले म्हणजे खूप रिस्पेक्ट, असं काही नाही. आणि वाय देअर शुड बी रिस्पेक्ट विदाउट गुड वर्क. अगदी. तर आपण जर चांगले काम केलं, लोकांसाठी काही चांगले निर्णय घेतला, तुमच्यामुळे समाजला आणि राज्याला, देशाला काही फायदा होत असेल, तर एक रिस्पेक्ट आहे. पण अजिबात ग्लॅमरस तर हा पोस्ट नाही आहे. मला असं वाटते नवीन पिढीला मी सांगतो की आता केवळ हे IAS किंवा काही सरकारी नोकरी नाही आहे, आपलं करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहे. आपण नवीन टेक्नॉलॉजीच्या युगमध्ये आहोत. तुम्ही एक चांगला इंजिनियर म्हणून काम करू शकता, डॉक्टर होऊ शकतात, पत्रकार होऊ शकतात, तुम्ही पॉलिटिशियन होऊ शकता. असं काही हे नाही आहे की IAS सर्वात चांगला करिअर आहे. पण हा नक्कीच आहे की एक हे जे काही आपल्याला एक संधी आहे, ते पण खूप 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 मोठी संधी आहे. काम करण्याची संधी, काम करण्याची एक चांगली संधी. ते बाकी जे काही चांगले पद आहे, चांगले पोस्ट आहे, चांगले काम आहे, तसंच IAS पण आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की असं एखादं काम आतापर्यंतच्या आयुष्यातलं की जे खूप समाधान देऊन गेलं, तुम्ही केलेलं? एक असं आहे की आपल्याला माहिती असेल की एक बेट-बिगार कायदा आहे, ज्याला आपण बॉन्डेड लेबर ऍक्ट म्हणतो. म्हणजे हे फार अवघड आहे. म्हणजे लोकांना वाटत नाही की आपल्या इथे बेट-बिगार पण होऊ शकते कधी. पण ते अंबेजोगाईमध्ये एक फॅमिली आला होता. ते फॅमिली होते MP चे. आणि एक मुकद्दम होता जो त्यांना ऊसतोड कामगार म्हणून इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेतरी घेऊन यायचे काही पैसे देऊन. तर मात्र काही 1-2 लाख रुपये त्यांनी फॅमिलीला दिला होता आणि त्याचा वापर करून ते पूर्ण फॅमिलीला हरास करत होता तो व्यक्ती. बापरे. तो आमच्याकडे माहिती झाली तर हे बेसिकली असं वाटलं की हा जो हरासमेंट आहे अतिशय ते गोपनीय पद्धतीने करतायत, त्याचा काही कुठला कायद्यामध्ये त्याचा वापर करावा, ते पण स्वतःहून काही स्टेटमेंट द्यायला तयार नव्हते. तेव्हा आम्ही बेट-बिगार कायद्याचा वापर केला होता. आणि तो बेट-बिगार कायदा जो आहे बॉन्डेड लेबर, आणि जर आपण कोणाला डिक्लेअर केला तर त्या माणसाला 100% न्याय मिळतो. तो बेसिकली तिथे MP मध्ये त्यांना जमीन मिळाला, त्यांना पुनर्वसन करण्यात आला. आणि एक असं समजा की आम्ही थोडा आमच्या एफर्ट्समुळे एक खूपच एक बेकार असा सिस्टमला आपण एक्सपोज केला होता आणि खूप फायदा झाला. यानंतर काय झालं की अंबेजोगाई, परली या भागात खूप एक चांगल्या प्रकारच्या लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाला. आणि हे लोक पण समजून घेतले की नाही, आम्ही एकमेकांवर असा
अत्याचार आम्ही करू शकत नाही. एक खूप सुंदर असा एक वा होता. वा सर, आतापर्यंत असा एखादा निर्णय घेतलाय की जो प्रेशर आलं तरी तुम्ही मागे हटलात नाही, असा अनुभव? असे खूप सारे निर्णय आहे, कारण जेव्हा आपण काही निर्णय घेत असतो आणि त्याच्यामध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर नक्कीच आपण मागे जात नाही. पण एक घटना मी नक्कीच सांगेन की जी मी जेव्हा यवतमाळमध्ये CEO होतो, एक मोठा रॅकेट आम्ही एक्सपोज केला होता टीचर्सचा. बर. जे सगळे ते खोटे प्रमाणपत्र घेऊन शिक्षक या पदावर नियुक्त झाले होते. बापरे. पण त्यांचं एक आपण काय केला होता की मोठ्या संख्येने टीचर होते, त्यांच्यावर आपण कारवाई Scam केली. होतं. त्यांना आम्ही कार्यमुक्त केला होता आणि तो सुप्रीम कोर्टपर्यंत संघर्ष केला, पण आम्ही हार नाही मानला हा. आणि शेवटी त्यांना बाहेर केला. तर असे खूप सारे गोष्टी असतात जेव्हा आपल्याला वाटते की कोणाच्याही काही कामामुळे शासनाच्या किंवा लोकांचं नुकसान होत असते, तेव्हा मागे आम्ही कधी जात नाही. वा वा. सध्या आहे AI चं युग, झटपट, आणि आपल्याकडे रील हिरो खूप जास्त आहेत की जे रील मधून हिरो असतात. पण खऱ्या आयुष्यातले हिरो म्हणून तुम्ही तरुणांना काय सांगाल? नाही, माझे एवढे म्हणणं आहे की तुम्ही सखोल अभ्यास करा. तुम्ही फक्त गुगलवर एक पान वाचून समजू नका की तुम्हाला खूप माहिती झाला, माहिती तसं झाली. होत नाही. दुसरं असं आहे की कसं आहे की काही गोष्टीचं जर माहिती पाहिजे ना, तर एंड टू एंड आम्हाला म्हणजे बुक रिडिंग इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. कसं आहे, आपण बरोबर अभ्यास करत नाही. तो एक तर कसं आहे की रीडरशिप वी आर ॲक्च्युअली लुझिंग इट. आणि जे काही पुस्तक वाचनची जे काही एक हे आहे लोकांमध्ये कल्चर आहे, ते आपल्याला पुनर्जीवित करण्याची फार गरज आहे. दुसरं आहे की हे नवीन पिढीला एवढे सांगतो की हे सगळे जे यंग स्टुडंट्स आहेत, यंग मुलं आहेत, ते AIचा चांगला वापर करू शकतात, सोशल मीडियाचा चांगला वापर करू शकतात, सगळे करतात. बट दे आर नॉट रिअली रेस्पेक्टिंग एल्डर्स. किंवा ते काही ट्रॅफिकमध्ये तुम्ही पहा किती ॲक्सिडेंट हे असते की बाईक घेऊन तुम्ही निघाले रात्री, तुम्ही रोडवर ॲक्सिडेंट झाला. तर थोडासा डिसिप्लिन लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यूथ एक असा टाइम आहे की जेव्हा तुम्ही एन्जॉय करा, यू शुड हॅव फ्रेंड्स, तुम्ही लाईफ एन्जॉय करा, बट विथ सम बॅलन्स, नेव्हर लूज बॅलन्स. आणि तुम्ही एक चांगल्या प्रकारे आपला जो कंट्री आहे, आपला देश आहे, त्याच्या कल्चरचा अभ्यास करा. आपले पॅरेंट्स जे आहेत त्यांच्यावर तुम्ही प्रेम ठेवा, एल्डर्सना रिस्पेक्ट करा, रिस्पेक्ट विमेन, हॅव गुड सिविक सेन्स. ते सगळे आमचा जो पिरियड होता ते होता तेव्हा. सर, आता एक झटपट प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचं एका शब्दामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. राम सर प्रशासनात नसते तर कोण झाले असते? नाही, मी नक्कीच त्याचा तयारी पण मी करून ठेवला होता. मी शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये टीचर किंवा मी एक पत्रकार झालो असतो. सगळ्यात मोठं प्रेरणास्थान कोणतं आहे? नाही, महाराष्ट्रामध्ये माझे प्रेरणास्थान माझे एक सिनियर आहे डॉक्टर श्रीकर परदेशी. ते माझे बेसिकली जे मी जेव्हा प्रोफेसर होतो ते माझे जिल्हाधिकारी होते. अतिशय चांगले अधिकारी, इनोव्हेटिव्ह काम करणारे, खूप लो प्रोफाईल अँड आफ्टर ऑल अ ग्रेट ह्युमन बिंग. वा वा वा. पुण्यातलं आवडतं ठिकाण कोणतं? पुण्याचं आवडतं ठिकाण मॉडेल कॉलनी आहे. वा. चित्रंजन वाटिका. आवडता मराठी पदार्थ? आता तर सगळे आम्हाला आवडतं, पण आता साबुदाणा बडी असते ना, साबुदाणा बडी, ते मला खूप आवडतं. आणि पोहा. काम करत नसतात तेव्हा रामसर काय करतात? लिस्निंग टू म्युझिक और रीडिंग बुक. किंवा कधी कधी एक चांगले फिल्म जे आहे ना, ते पण मी पाहत असतो. आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते आहे. सरकार आणि जनता याच्यामधला दुवा असतो प्रशासक, तर हा बॅलन्स कसा तुम्ही साधलात? शेवटी कसं आहे की सरकारची जी भूमिका असते, त्यांचा जो काही एक लार्जर गोल आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रशासन असतात आणि हे लोकांना त्याची माहिती पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण खूप सारे फोरा तयार करायला पाहिजे जेणेकरून सरकारचं विजन लोकांपर्यंत जाणे आवश्यक आहे. प्रशासन जे काही चांगलं काम करत आहे ते पण लोकांना माहिती होणे आवश्यक आहे. जर आपण लोकांसोबत जास्त डायलॉग्स केले तर हे लोकांचे मनात जे काही हे असते ना की थोडा गुस्सा पण असते ना, ते जर सांगतात तर थोडा ते रिलीफ मिळतो. तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त डायलॉग्स लोकांसोबत करणे, लोकांसोबत वारंवार वेगवेगळे फोरमवर जाऊन हे सगळे गोष्टी हे करणे फार आवश्यक आहे आणि तसं आम्ही करतो आहे. व्होकल झालं पाहिजे तुम्ही. बिलकुल बिलकुल. आणि आता बघा ना, काही दिवस पूर्वी जर CM साहेबांचा पुण्याच्या बाबतीत जो काही विजन आलेला आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये स्पेशली पुण्यामध्ये काय करणार आहोत, तो सरांनी खूप सुंदर प्लॅन दिलेला आहे पुण्याच्या बाबतीत. तर माझं काम असं आहे की मुख्यमंत्र्यांनी जे काही प्लॅन दिलेला आहे
तो अक्षरशः आणि तत्वतंत त्याचे पालन करणे आणि जनतेला सांगणे सुद्धा की हा अशा पद्धतीने आम्ही पुढे जातो आहे. वा. तर या दृष्टीने जर पाहिलं तर आम्ही महापालिका आज रोजी नक्कीच सक्सेसफुल भूमिकेत आहे. वा. सर्वसामान्यांना उपलब्ध असणारे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम सरांशी आज आपण खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. सर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, सगळ्या प्रेक्षकांसोबत छान संवाद साधलात, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने खूप मनापासून तुमचे आभार. मॅम, खूप खूप धन्यवाद. ॲक्च्युली आपला मार्फत आज मला खूप साऱ्या लोकांपर्यंत जाण्याची संधी मिळाली. म्हणजे इथून बसून आम्ही किती लोकांपर्यंत बोलू शकलो हा एक खूप मला वाटतं की आज सुद्धा दूरदर्शन जे आहे अतिशय ऑथेंटिक आणि प्रामाणिक एक फोरम आहे. आणि असे मंचवर येऊन बोलणे नक्कीच आमच्यासाठी सौभाग्य आहे. तर मी आपल्याला आणि आपल्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद करतो.